नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई तुमच्या हक्काच्या सेविका मदतनीसच्या चॅनलवर फक्त बोलत आहे। वसीमा काजी हे तुमच्या हक्काचं आणि खरी माहिती देणारं चॅनल आहे। मला खोटी माहिती देऊन कुठेही प्रशंसा नको आहे, तसले पब्लिसिटी स्टंट नको आहे, म्हणून मी तुम्हाला कधीच खोटी माहिती देत नाही। खरीच माहिती माझ्या चॅनलवर भेटते। ज्या नवीन माझ्या भगिनी माझ्या चॅनलवर येत आहेत एवढं प्रेम तुम्ही देता की मला व्हिडिओ करावाच वाटतो। कधी असं कंटाळा येत नाही, मला थकायला होतं आहे कारण तुमच्या प्रेमामुळे। तर ज्या नवीन भगिनी येत आहेत एक दुसऱ्याला खूप व्हिडिओ शेअर केले, मला खूप भगिनींचे मेसेज आले, ग्रुपला टाकलं। मला एक मेसेज जो आला तो खूप आनंद झाला की ताई तुम्ही मराठी खूप छान बोलता। या मातीतली आहे ताई, मी मराठवाड्यातली आहे, धाराशिवची मुलगी आहे, का नाही बोलणार मराठी। मराठी ही माझं शिक्षण झालेलं आहे आणि मला मराठी भाषा खूप आवडते आणि मी शिकलेली पण आहे मराठीतून, तर बोलणारच मराठी, कारण हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात मराठी नाही आली तर काय फायदा, आलीच पाहिजे, बरोबर आहे का नाही। भाषेचा गोडवा हा महाराष्ट्रातच आहे। आपल्या जाती धर्म अनेक आहेत, पण नेहमी आपण मीटिंग असल्या सभा असल्या तर मराठीतच बोलतो आणि मला आवडतं बोलायला। माझ्या ज्या नवीन भगिनी माझ्या सेविका मदतनीस माझ्या चॅनलवर येत आहेत त्यांच्यासाठी माझा खूप वेलकम आहे, सुस्वागत आहे। आणि पटकन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि पुढे शेअर करत चला। जेवढ्या जास्ती व्हिडिओ माझ्या सेविका मदतनीस भगिनींनी तुम्ही माझा पुढे शेअर करत राहणार तेवढाच आनंद मला होणार, कारण हा आनंद तुमच्यामुळे आलेला आहे। माझ्याकडे प्रेरणा तुमच्या साईडमुळे येते आणि मी व्हिडिओ करते। आज थोडं थकून गेलेली, सकाळपासून खूप कामं झाली, पण माझं तुम्हाला वचन आहे की मी शनिवारी काही उद्या तुम्हाला व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार, तर नक्कीच टाकणार मी। तर त्यानो माझ्याकडे आज जी माहिती आहे ती स्पष्ट आहे। आपल्याला भत्ता खूप कमी भगिनीला आलेला आहे, त्याचा तर राग आहे आपल्याला। CBचे पैसे आपले कितीतरी महिन्यांचे बाकी आहेत, रिचार्ज नाही, अंगणवाडी केंद्राचं भाडं वेळेवर नाही, तर खूप साऱ्या समस्या आहेत आणि ह्या समस्यातूनच मार्ग काढून काम करायचं आहे। आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच बोलले, तर परत नाही बोलणार की आपण ही नोकरी स्वीकारली आहे, काम स्वीकारलं आहे म्हणजे करायचं आहे। आपापसात बोलून एकमेकाचं दुःख कमी होतं म्हणून आपण बोलतो, संवाद साधतो, पण आपल्या डोक्यावर मेंदूवर परिणाम व्हायचा आहे। ह्या सरकारच्या मेंदूवर डोक्यावर परिणाम होणार नाही, कारण त्या डोकं असलं तरच परिणाम होईल ना, डोकं नसल्यावर कुठून येतं। खेकडा कुठं पण चालतो, त्याचा मार्ग असतं का? असं कुठे ऐकलं का तुम्ही, आज खेकडे भाऊ इकडून जाणार आहेत तरी रस्ता द्या, नाही, ते कुठं पण सरकतं। तसं आपलं सरकार आहे। मागच्या 2 महिन्यात खूप मिटिंगा आणि निवेदनं संघटनेकडून सरकारला दिलेले आहेत। आदितीताई तटकरेची भेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। निवेदनपत्रक पूर्ण जिल्ह्यात देत आहेत। आता हिवाळी अधिवेशनात आपल्याला काहीतरी ह्या सरकारला अडून धरायचं आहे। मोबाईलमध्ये मस्त काम होतं आहे, त्याच्यामुळे त्यांना आपली जास्ती केअर लागत नाही, मोबाईलमधून डेटा घेतात। पण आपण मुलांकडे लक्ष द्यायचं आहे, कुपोषणावर लक्ष द्यायचं आणि आपली जी ड्युटी आहे ती करायची। आपल्याला 10% ऑनलाईन राहायचं आणि 90% मुलांमध्ये राहायचं, म्हणजे आपल्याला समाजसेवा 80% करायचे आणि ऑफिसली काम 20%च होतं ते काम, माहिती आहे। झालं, ओपन केलं पोषण ट्रॅकर, धाड ओपन केले, हजेरी भरली, झालं सगळं तुमचं झालं। आता पुढे दिवसभर काय बोंबाबोंब व्हायची ते होऊ द्या, पण मोबाईलमध्ये भरलं, हजेरी गेली, झालं ओके। आपण तेवढ्यासाठी नाही, असं तर मग आपण कुठेतरी नोकरी धरली असती, 9 ते 5 झालं। ते आपण काय दळण्याची चक्की किंवा मशीन नाही, ज्वारी बाजरी टाकली आणि धान्य टाकलं आणि पीठ आलं आणि संपलं, तसं नाही। आपल्याला खूप आहेत, आईबरोबर मुलं, मुलांबरोबर समाजाबरोबर इतर शाळा, हे सगळी गोष्टी आपल्याला जुळलेल्या आहेत, म्हणून आपल्याला सगळ्यांकडे लक्ष द्यावंच लागतं तायानं। म्हणून आपण फक्त A फॉर ॲपल आणि A फॉर ॲपल, B फॉर बॉल आणि 1 2 3 करून घरी जायचं नाही। आपल्याला इथं सगळं बघायचं A to Z पासून, Z पर्यंत, बरोबर ना।
तर आपण फक्त अंगणवाडी सेविका नाही तर समाजसेविका होत आधी. आणि त्यानं मला काय सांगायचं तुम्हाला, जर आपल्याला ही नोकरी कमी मानधनात पत्कारली आपण, तर आपण ही नोकरी आज सोडायला बसलो तर 10 जणी वेटिंगवर आहेत आणि कसे आपल्या जागी घ्यायला तयार आहेत ते पण तुम्हाला माहिती आहे. म्हणून जागा सोडायची नाही, आपल्याला राहायचं आहे, करायचं. मागच्या आठवड्यात मला एक आनंद आहे की मी कोणत्याही ताईच्या मृत्यूची बातमी नाही ऐकली. मला खूप दुःख होतं असं ऐकलं. उलट माझ्या ताईचे मुलांचे पदवीधर झाले, चांगला जॉब आला आहे आणि ते पदवी ऐकून मला तायांना खूप आनंद झाला. तर अशा बातम्या मला येऊ द्या गोड गोड, मला आनंद होतो. आपल्या ताईनं आत्महत्या केली, मृत्यू झाला, हार्ट अटॅक आला, नको तायांना खूप दुःख होतं. कारण आपल्या घरची छोटी छोटी मुलं, आपण आपलं जग आहोत आपल्या मुलांचं, बरोबर आहे का नाही. आपल्या जागी दुसरी सेविका येईल पण ती आई नाही येणार बाळासाठी, ती समाजात काम करणारी समाजसेविका नाही येणार. आता येणार त्या मशिनी 10, 10:30 ते 4:30च्या मशिनी तयार होणार आहेत. आता सेविका मदतनीस नाही येणार, त्यानं मशीन येणार आहेत. कारण आता ज्याप्रमाणे ट्रेनिंग घेत आहेत, काय चाललं आहे ते, पोषण बी पढाई बी. कुणाचं पोषण, ठेकेदारांचं. पढाई कुणाला, सुपरवायझरला. आणि लढाई कुणाची आहे, सेविका मदतनीसची. तर ते ट्रेनिंगच आहे, पोषण भी पढ़ाई भी, सेविका मदतनीस की आपस में लढाई भी. संपला. घ्या ट्रेनिंग. 100 दिवस, 1000 दिवस, 2000 दिवस सगळं येतं आपल्याला. चला ट्रेनिंग देतात, घ्यायची. काही ना काही नवीन शिकायला मिळेल, घ्या शिकून. काय नाही, शिकणं खूप गरजेचं आहे. मी आज एवढ्या सगळी ॲक्टिव्हिटी करते, आपल्या स्वतःला चांगलं ठेवते, तर का माझ्याकडे एकच आहे की मी शिकत असते, नेहमी ट्रेनिंग घेत असते. कारण शिकत राहायचं. अमिताभ बच्चन काय बोलतात माहिती का, सीखना बंद जीतना बंद. म्हणून शिकायचं. जीवनात आलेली माणसं, पुस्तकं आणि ट्रेनिंगा खूप काही शिकून जातात. मी नेहमी ट्रेनिंग घेते, मी नेहमी शिकत असते नवीन नवीन काहीतरी. कारण मला जगायचं आहे, मला जिवंत राहायचं आहे. मला ते दिवसभर बोलायला आवडत नाही. पोषण ट्रॅकर सुरू होत नाही मॅडम मात्र वंदनाचा फॉर्म भरला जात नाही मॅडम, बत्ता आला नाही मॅडम, सीबीचं काय झालं मॅडम, असं झालं मॅडम, तसं. मॅडमची जेव्हा गरज असते तेव्हाच उत्तर देते. तू दिवसभर बोंबल, चुना लावून बोंबल, गावात जा, दौंडी दे, तिला काही फरक पडणार नाही. तिचा 1 रुपया इकडच्या तिकडं होणार नाही. महिना भरला तिचे बरं पगार येणार त्या बाईचं. आणि आपण बोंबड्या मारून मारून, डोक्याला चष्मा, डोक्याला ताप, आजार, गुडघे हातपाय दुखून सगळं येतो तो मेल्याला मडं घेऊन घरी. मग ते मेल्याले मडं पोरं बघतात, नवरा बघतो, घरची लोक बघतात, काय नोकरी करते, लाखाची नोकरी आहे का तुझी, अशी काळजी करतात. तर आता आपल्याला कुणासाठी जगायचं आहे, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी. खूप जगलो लोकांसाठी, आता जगायचं स्वतःसाठी. हे माझं लक्षात घ्या. आणि ज्यांनी स्वतःसाठी जगायला सुरुवात केलं त्यांनी मला कमेंट करा. तर स्वतःसाठी जगायचं कसं, तर मी सांगते. माझ्यासाठी आहे जे मला माझ्यावर अनुभवलं आहे. मला गणित आवडत नव्हतं, तर गणिताच्या तासात मी एवढा टाईमपास करायचं. तसं आपल्याला अंगणवाडीची नोकरी जे सिस्टम आहे ते आवडत नाही. टाईमपास 2 तास संपला विषय. गणिताचा पेपरला गेले तरी मी तिथं झोपली होती डोळ्याशी, असे होतं. कारण आवडतच नव्हतं, तर येणार कुठून लिहायला. तसं झालेलं आहे. मोबाईल, पुस्तकं आवडत नाही आपल्याला. मुलांना शिकवायला आवडतं, गाणी गोष्टी आवडतात, घ्यायचं. मुलांकडून मुलांना शिकवायचं, पालकांकडून माहिती घ्यायची, त्याच वेळेस भरून टाकून मोकळे होऊन दुसऱ्या कामाला लागा. मी नेहमी सांगते, स्वतःला टेन्शन करून घेऊ नका. होईन तेव्हा हे होईन. आता पावसाळी तर गेला, आता हिवाळी अधिवेशन येतं आहे, बघूया त्याच्यामध्ये काय काय मोर्चे होतात, काय काय पत्रकं दिले जातात, एकापेक्षा एक संघटना काय काय करतात, बघूया आपण. आणि मी तुम्हाला सांगते, मी कानाला खडा लावलेला आहे. माझं वैयक्तिक हे मत आहे, जिथं पैसे माझे 1 दिवसाचे कापले जाणार तसल्या मोर्चात, तसल्या आंदोलनात, तिथं मी सामील होणार नाही. माझं ठाम मत आहे. कारण खूप गोरगरीब महिलांचे 2 महिन्याचं जेव्हा मानधन नाही भेटलं आणि त्याच्यावर आत्तापर्यंत काहीच विचार नाही झाला, तेव्हापासून मी कानाला खडा लावलेला आहे. मी तसल्या आंदोलनात सामील होणार नाही.
2 महिने आंदोलन केलं, त्याच्यामध्ये येणाऱ्या सेविका मदतनीसची पगार आलेली आहे काही ठिकाणी. त्याच्यामुळे आपलं आंदोलन सक्सेस झालं नाही. हळूहळू आपल्याला तोडण्यात आलं आणि काही जिल्ह्यातल्या सेविकांनी ते रिपोर्ट दिलं आणि त्यांना मानधन आलं आणि आपल्याला नाही आलं. सरसकट महाराष्ट्रात सर्वांना मानधन नसतं आलं तर मला वाईट नसतं वाटलं, पण काहींना आलं काहींना नाही. तर आपल्यामध्ये एकी नाही कुणाच्या जीवावर करायची? कोण शहाणं बसलंय तेच सांगा जरा. म्हणून आपणा हात जगन्नाथ. आपलं स्वतःसाठी जगायचं, स्वतः तयार व्हायचं आहे. स्वतःच्या मनाला तयार करा. आधी मनाला तयार करा, हात आणि पाय आपोआप तयार होतात. सकाळी उठल्या मला काय विचारायला पाहिजे? मला मुलांचं एज्युकेशन, माझ्यासाठी पैसे कसे जमवू, माझं म्हातारपण कसं सुखाचं जाईन. ताईंनो का सांगते एवढं जीव तोडून? मी बघितलेलं आहे. आज ज्या रिटायर महिला झाल्यात आपल्या अंगणवाडीच्या जीवावर बसल्या होत्या की काहीतरी होईल, एक रकमी 75 देऊन त्यांचे 75,000मध्ये काय झालं असणार त्यांचं आणि ते काय करत असतील त्याचा विचार करा. आपल्याला तशी वेळ आणायची नाही. हे सरकारला तुमच्यासारखी 100 डिपार्टमेंट पडलेत, त्यांना आपलं कशाला कुठंतरी आपण मोर्चा वगैरे करतो, लक्ष देते, बायका येतात म्हणून बायका ओरडतात बाबा थोडं बाहेर काहीतरी द्या म्हणून. आपल्या कामाचा मोबदला आपल्याला भेटत नाही. आपल्याला ही सध्या भीक भेटते, कारण एवढ्या कामावर एवढं मानधन नसतं. म्हणून माझं डोकं फिरलेलं आहे. मी जास्ती अंगणवाडीपुरत्या 6 सेवा देणार, त्याच्यावरही 7वी सेवा देणार नाही. कुणाला काय करायचं ते करा. आणि कोण मला नोटिसा काढते, कोण मेमो देते, ती नोटीस फाडून फेकण्याची हिंमत आहे माझ्यामध्ये. मी नोटीस आतापर्यंत घेतलेली नाही, मेमो घेतलेला नाही. आदर्श सेविकाचे अवॉर्ड घेतलेले आहेत मस्त, म्हणून मी घाबरत नाही. आणि स्वतः मनाची तयारी ठेवायची, कारण ग्राउंड लेवलला, प्रकल्प लेवलला, अंगणवाडी लेवलला स्वतःला लढायचं आहे. तिथं कोणी संघटनेचे पदाधिकारी येत नसतात किंवा ऑफिसवाले येतात नसतात किंवा भाऊबंद येत नसतात किंवा मैत्रिणी येत नसतात. जी कोंबडी सुरीच्या खाली असते तिलाच विचारा, आता विदिन सेकंदात तिची मुंडकं बाजूला होणार आहे. त्याचं सुरीत जाण्याच्या आधीच आपली व्यवस्था करून ठेवायची. आपण कशाला हातातनं पदरातून जायचं बाजारात, तयानं मरू द्या ना तिकडे, आपली कामं करा. आज मी तुम्हाला जीवनात अंगणवाडीचे काम करता काही करायचे त्याच्या टिप्स देणार आहे. तुम्हाला काही मी माहिती सांगणार आहे. आवडली तर तुम्ही करावी, नाही आवडली तर काय नाही, मला कमेंट करा याच्यामधला कोणता मुद्दा तुम्ही करणार आहे. सध्या आपल्याला काय छंद आहे? डोळे बंद करून बसा की मला ह्या कामामध्ये एवढी आवड आहे की मी सगळं विसरून जाते. असं कोणतं काम तुम्हाला जीवनात करावं असं वाटतं का? तुम्हाला स्वयंपाक करावा असं वाटतो? तायांनो डोळे बंद करा आणि शांत व्हा. श्वासोश्वास करा, एकदम शांत व्हा. सगळे विचार सोडा, आजूबाजूचे सगळे शांत राहा, एकदम शांत. विचाराला येऊ द्या, जाऊ द्या. विचाराची गर्दी होत असते, येत असतात. मनुष्य जीवनात विचार येणारच. येऊ द्या, जाऊ द्या, येऊ द्या, जाऊ द्या. आता तुम्ही एकाग्र व्हा आणि एकाग्र होऊन विचार करा की मला कोणत्या गोष्टीचा जीवनात छंद आहे, कोणती गोष्ट करावीशी वाटते. थोडंसं डोक्यावर प्रेशर द्या, थोडंसं मनात विचार करा, फक्त स्वतःचा विचार करा. आज मी वसीमा माझ्या स्वतःसाठी जगत आहे. मी एक यूट्यूबर म्हणून मी माझ्या खेड्यापाड्यातल्या महिलांना, गोरगरीब लोकांना जी माहिती भेटत नाही माझ्या माध्यमातून देण्याचा मला छंद आहे. मला एक स्पीकर म्हणून, प्रवक्ता म्हणून बोलायचा खूप छंद आहे आणि मला खूप प्रसिद्ध प्रवक्ता व्हायचं आहे. त्याच्यामध्ये अशा गोष्टी मला लोकांना सांगायच्या आहेत ज्याच्यामध्ये लोकांचं काही नुकसान होऊ नये, त्यांना पैसा खर्च होऊ नये, त्यांचे पैसे कुठे लागू नये, कोणत्या वस्तू मी त्यांना खरेदी करायला वगैरे लावू नये. फक्त माझे जे चांगले आणि निर्मळ विचार जे मी शिकलेले आहे, माझ्या जीवनातला 25 वर्षाचा जो सारांश आहे, मी हा माझ्या चॅनलवर, माझ्या व्हिडिओवर टाकावं आणि मी सगळ्यांना परिवर्तन करावं, जगात बदल करावा, माझ्या महिलांचे विचार बदलावे, त्यांना कसा सकारात्मक विचार करायच्या मार्गावर लावावं आणि त्यांना मी कसं चांगलं एक गोड मैत्रीण म्हणून त्यांच्याशी संवाद साधावा. हा माझा जीवनाचा उद्देश आहे तायांनो.
तर ह्या 2 मिनटात मागच्या मी जी काय बोलले तुम्ही परत हा व्हिडिओ परत बघा आणि शांत एका जागी, आज जर तुम्हाला वेळ नसला तर रात्री हा व्हिडिओ सुरू करा आणि शांत मनाने हा माझा व्हिडिओ ऐका जे मी आता बोलले याच्या आधी, आणि मग तुम्ही झोपी जा. सकाळी पहिला विचार काय येतोय बघा. जो सकाळी पहिला विचार आला तो तुमचा छंद आहे. रात्रभर तुम्हाला ते छंद तुमचे आठवणार. मी गाणं चांगलं गाते का, मी लिहिते चांगलं का, मला बोलायला चांगलं येतं का, मला ज्वेलरी बनवायला येते का, मला जेवण बनवायला येतं चांगलं का, मला डेकोरेशन करायला येतं का, मला मेहंदी काढायला येते का, मला सिलाई करायला येते का, मी पार्लर काढू शकते, काय येतं मला, माझ्यामध्ये गुण काय आहे, माझ्यामध्ये कौशल्य काय आहे जे ती मी पैसे कमवू आणि ते बदली करू. असं सगळं तयानो एक व्यवस्थित विचार करा आणि जो तुम्हाला काम करायचा छंद आहे तो काम तुम्ही श्री गणेश म्हणून सोमवारपासून येणाऱ्या सुरू करा. त्याच्यात पैसे खर्च करू नका आणि घरी बसल्या बसल्या काय काय काम करायचे आज मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे अंगणवाडीच्या नंतर, जे तुम्ही करू शकता. आवडल्यास तुम्ही सुरू करायचं, नाही आवडल्यास त्यांनो काय नाही, तुम्ही मला लाईक कमेंट ठोका. चला पुढे, काय नाही, हळूच डोळे उघडा. आता त्यांनो एक मोठी स्माईल घ्या, हसा मस्तपैकी, स्वतःवर प्रेम करा. कधीही आपल्यासाठी बघितलं का तुम्ही, कधी आपल्या गळ्याला हात लावला, कधी आपल्या चेहऱ्याला आपण कसं दिसतो आरशात, कधी बघितलं? बघाच, आवर्जून बघा. हे तुम्ही जेव्हा बोललात डोळे बंद करून तेव्हा तुम्ही हे आवर्जून बघा तायांनो. आणि हे सगळं बघितल्यावर तुम्ही पहिला विचार काय येतो तो करा. तुम्हाला अंगणवाडीच्या नंतर मला खूप महिलांचे प्रश्न असतात, तायांनो काय करावं आम्ही, घरी बसून काय उद्योग भेटणार आहे. तर मी तुम्हाला सांगते की पहिला जो बिझनेस आहे मला वाटतं माझ्या भगिनींनी करावा, त्याच्यामध्ये आपली काही इन्व्हेस्टमेंट नाही, खर्च लागत नाही, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचे तुम्ही ट्युशन क्लासेस सुरू करता. आता बोलतील बाई 4च पोरं आहेत गावात आणि कुठं ट्युशन, ऑनलाईन ट्युशन. मराठी सब्जेक्ट तुम्हाला चांगलं शिकवतं आहे तर आज मराठीची एवढी डिमांड आहे पूर्ण महाराष्ट्रात, दुनियात लोकांना एवढं शिकायचं आहे, तुम्ही लोकांना मराठी शिकवा ऑनलाईन. तुम्हाला गाणं येतं चांगलं, गाण्याचं यूट्यूब चॅनल सुरू करा. गोष्टी बोलायला येतात, गोष्टीचं यूट्यूब चॅनल सुरू करा. ब्लॉग्स बनवा, रील्स बनवा. आता ते काहीतरी झालं आहे, कमाल झाली, सपनात आली राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारले मिठी, सगळी तीच करतात. अरे कशाला आता नटी ना मिठी, त्याच्यापेक्षा 2 पैसे कसे कमवायचे ते बघा. एकाने एक केलं की ते सगळ्यांना नसतं करायचं. पहिलं काय झालं, तुम्ही ऑनलाईन ट्युशन सुरू करू शकता. दुसरं, तुम्ही गाणी गोष्टीच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल किंवा रील्स बनवू शकता. जे अंगणवाडीत मुलं बघतात ते ट्युशन शाळेची सगळी मुलं बघणार, ते तुम्हाला बघतील तर तुमचं चॅनल सुरू होईल, बरोबर. आता तिसरं आहे, तुम्हाला मेहंदी काढायचा छंद आहे तर मेहंदी शिका आणि त्याचे क्लास सुरू करा. मेहंदी शिकवा, ते क्लास घ्या. त्याच्यात पैसे लागणार आहेत का, तुमचा खर्च नाही. ते जे शिकायला येतील ते कोण घेऊन येतील, त्यांना वह्या आणि पेन्सिल रबर आणायला सांगा, तुम्ही त्यांना मेहंदी शिकवा, झालं. तिसरं आहे, तुम्हाला ब्युटिशियनचा जर छंद आहे तर ब्युटिशियनचे कोर्स सुरू करा. स्वतः ब्युटिशियन शिका, मेकअप करायला शिका आणि झालं. मास्टरवर आपल्या 25-30 बायका तर जमा होतात. अंगणवाडीच्या वेळ पण नसते, त्यावेळेस 25 जणांचे आयब्रो करा की हो. एका आयब्रोचे 50 रुपये, किती झालं 25 जणीचे. चला आपली मैत्रीण आहे, आपली सेविका भगिनी आहे, 40 रुपये घ्या, किती झाले तायांनो, विचार करा. रोज 4-5 आयब्रो केले, क्लीनअप फेशियल सगळं केलं तरी पैसे कमवू शकतो. ह्याच्यासाठी काय खर्च लागणार आहे, बेसिक ज्या वस्तू आहेत त्या मागवायच्या. असं तर आपल्याकडे असतातच ना. आयब्रो करायला मला तर वाटतं फक्त दोराच लागतो, अजून काय नाही लागत, आणि पावडर लागते. मग त्याच्यामध्ये तुमची कमाई नाही झाली. झाला पहिला बिझनेस काय झाला, शिक्षण, मुलांसाठी ऑनलाईन ट्युशन क्लासेस. दुसरा झाला की तुम्ही गाणी गोष्टीचं चॅनल काढू शकता. तिसरा झाला की तुम्ही हे ब्युटी प्रोडक्ट्स म्हणजे ब्युटिशियन वगैरे करू शकता, शिकू शकता आणि त्याच्यात पैसे कमवू शकता. आता 5वं आहे शिवणकाम. गावात त्यांना शिवणकाम म्हणतात. सिलाई कोर्स जे आता फॅशन डिझायनर म्हणतात. फॉल बिडिंगची मशीन घ्या, मस्त फॉल बिडिंग करा.
झालं, हे झालं. आता जर तुम्ही शिवण क्लास शिकला, तुम्हाला मशिनीवर सिलाई करायला येते, तर तुम्हाला पिशव्या, गारमेंटच्या कुठे काही सगळं सामान एकदम रेडीमेड मिळेल ते शिकू शकता, बरोबर. हे बिझनेस आपण आणि ह्या क्लासेस घरी बसून अंगणवाडीत आया तुम्ही घेऊ शकता, पैसे कमवू शकता. कधी येऊ द्या मानधन, कधी येऊ द्या भत्ता आणि कधी येऊ द्या काही, जमा करा ना, काय फरक पडतंय. घर चालवा रोजचं कमवून रोजच्या पैशानं, बरोबर आहे का नाही त्यानं. जेवणाची आवड आहे, स्विगी झोमॅटोला जॉईंट हो प्रोडक्ट द्या, तुमचं फूड लायसन वगैरे बनवा आणि सुरू करा. हे झालं. आता किती कामं झाली, तुम्ही अंगणवाडीच्या नंतर करू शकता, ती झाली, पैसे कमवू शकता. अरे 5-5, 10-10 हजार महिन्याला एक्स्ट्रा बायका कमवत आहेत गावच्यासुद्धा. खूप काम आहेत करायला, करणाऱ्याला. पॅकिंगचे सामान देतात लोक, ते करा. लोणचं बनवा, पापड बनवा, ते विका, छोटी छोटी पाकिटं करून. आता किती रेडीमेड पिशव्या आहेत, त्या स्टॅपलर घेतलं, लावलं आणि जास्त खर्च करायची सुद्धा गरज नाही. पिशव्या आणा, त्याच्यात पापड भरले आणि सगळं भरलं, एक मेणबत्ती घेतली, असं चिपकून टाकलं आणि लेबल लावलं, आपल्या नावाचं विकून टाका. बचत गटाचं लेबल लावा. घरी बसून छोटे छोटे उद्योग सुरू करा त्यांनो. तुम्हाला ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी बनवायला येते, तर ती विकत आणा कुठून तरी, स्वस्त बनवा आणि त्याचं एक्झिबिशन लावा. छोटे छोटे कपड्यांचे एक्झिबिशन लावा. आपण मैत्रिणी एकाबरोबर फिरतो, तर आपल्या जे महिलांचे अंडर गारमेंट्स असतात, पॅन्टीज आणि नाईटीज, ब्रा वगैरे विका. काय फरक पडतो. इमिटेशन ज्वेलरीचा महिलांना खूप छंद असतो, तो विका. काय फरक पडतोय. बो बनवतात महिला केसांचे वगैरे, रेडीमेड ते चोंडे बनवतात. आता काहीतरी ते हळदीला वेगळं आणि ते लग्नाला वेगळं काहीतरी ते बनवतात सगळं. बेबी शॉवरचं वेगळं, बड्डेचं वेगळं, डेकोरेशनचं सामान बनवा, ते विका. याच्यामध्ये काय एवढा खर्च लागतोय का? नाही. हळूहळू छोटं सुरुवात करा, होईन. कोणत्याही गोष्टीला आता बी लावलं शेतात, तर शेतकरी काय करतो, वाट बघतो का नाही, का लगेच आज बी लावलं की उद्याच जातो खायला? नाही ना. प्रत्येक ह्याच्यात थोडंसं आपल्याला आपलं पचन वाढवायचं आहे, डायजेशन वाढवायचं आहे. आणि सगळ्यात आधी तर कोणतंही काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. शरम गेली, जिसने किया शरम उसके फुटे करम तायानं. काय लाजायचं नाही. कुठं लाजायचं? चोरी करायला, भ्रष्टाचार करायला, खोटं बोलायला, अजून चुकीची कामाने करायला, 2 नंबरच्या मार्गाने पैसा कमायला, त्याला घाबरायचं. हे चांगल्या कामाला काय घाबरायचं? मागून पैसा घेतला, हे बाई आयब्रो केले, चल 50 झाले, 40 काढ मैत्रीण म्हणून, मागून घ्यायचे पैसे. हां, आता ते लग्नाचे इनोलप आहे, ते जातात बायका, ते इनोलप आणा, विका. कितीतरी छोट्या गोष्टी बायका खरेदी करतात, ते विका. एक दुसऱ्यांकडून वस्तू खरेदी करा. अरे करणाऱ्याला खूप आहे आणि नाही करणाऱ्याला काहीच नाही. जर दिवस आणि रात्रभर त्या सरकारच्या नावाने रडून तुम्ही डोळे फुटून मरून गेला, तर त्यांना काही फरक पडत नाही. तुमच्यासारखे 100 डिपार्टमेंट बसलेले आहेत आणि एका अंगणवाडीला 20-25 जण फॉर्म घेऊन वेटिंगवर बसल्यावर तू निघ मी येते, तू निघ मी येते, तू निघ मी येते. मला तर वाटतं ज्या जागी ती अंगणवाडी सेविका कर्मचारी भगिनी माझी नोकरी करते, ज्या वेटिंगला बाया आहेत, त्या हिचा कधी काटा निघेल, ही कधी मरण, असा सुद्धा विचार करत असतील तायानो. तर म्हणून आपण दुसऱ्याचा विचार द्या सोडून स्वतःचा विचार करा, 4 पैसे कमवू. काही घरात तुम्हाला घरगुती साबण वगैरे बनवता येतं आहे, फिनेल बनवता येतं आहे, यूट्यूबवर बघा, छान बनवायचे रेसिपी आहेत. कोणी माझ्या भगिनी डेकोरेशन, किती कपाटात सामान कसे ठेवायचे, फ्रीजमध्ये कसं सगळं सामान अरेंज करायचं. अहो किती मस्त ते शिवणकाम करतायत, बुणकाम करतायत, पेंटिंग करतायत, ग्लास पेंटिंग, हे ते करा ना. हळूहळू स्टेटसवर ठेवा. हिनं गेली 1000 रुपये घेऊन जेवायला हॉटेलात, तर मी 2000 घेऊन जाईन आणि तिला दाखवायला स्टेटस ठेवीन. ही जिद्द ठेवण्यापेक्षा तिने आज 2000 कमवले तर मी 5000 कमवून दाखवलं, असले स्टेटस ठेवायला सुरुवात करत आहे. मी केलेले आहेत आणि पैसे कमवत आहे आणि स्वतः महिलांना पण बरोबर घेऊन चालते. आणि आता मला अंगणवाडीच्या अकाउंटला महिन्याला किती पैसे आले त्याचा काही फरक पडत नाही. माझ्या कामाचा मोबदला येतोय, झालं. मी जास्त टेन्शन घेत नाही आणि टेन्शन घेणार पण नाही. आणि जाऊ द्या, जे होतंय ते होऊ द्या. अंगणवाडीचा विषय सोडून दिलेला आहे. जीवनात खूप साऱ्या दुसऱ्या गोष्टी आहेत. कधी मैत्रिणीबरोबर पिकनिक जा, गप्पा मारा. मच्छी कुणाला चांगली बनवते ते बनवा ना, तळा ना, ठेवा ना स्टेटसवर. शेंगदाण्याच्या चटणी बनवा.
अहो गोडे मसाले गावच्या महिलांना माझ्या बनवा, किती छान बनवता तुम्ही, मी विकत आणते गावातून जाऊन. पब्लिसिटी करा, स्टेटस ठेवा. जाताना तालुक्याला मिटिंगला छोटे छोटे सॅम्पल पाकिट घेऊन जा. किती मस्त धने येतात आपल्याकडे, धने कुटून त्याची पाकिटे बनवा. घरगुती मसाले सुरू करा. किती महाग तीळ वगैरे हे ते विका ना, घ्या. थोडंसं रिस्क घ्यावा लागतो, थोडीशी जबाबदारी उचलावं लागतं. हे काय झालं आहे, आपल्याला मशीन येतं, मिरच्या टाकल्या की तिखट होतं, संध्याकाळपर्यंत तसं जीवन झालेलं आहे. 1 तारीख सुरू झाली की FRS, KYC, वजन करा, CB भरा, हे करा ते करा, डाम डाम डाम. आली 25 तारीख, टेन्शन वाढलं, डिप्रेशन वाढलं. आता पगार कधी येतोय, पगार कधी येतोय, पगार कधी येतोय. पगाराला की 3, 13, 9, 18 पुरतच नाही. मग काय करायचं? म्हणून त्याच्यापेक्षा टेन्शन न घेता चांगलं कसं राहायचं, कसं व्यवस्थित जीवन जगायचं आणि 2 पैसे कमायचे, ह्या मी ज्या टिप्स दिल्या त्याच्यामधून तुम्हाला कोणती आवडली आणि तुम्ही विना खर्च करता कोणतं काम सुरू केलं नक्की कमेंटमध्ये मला कळवा. आणि तुम्हाला जर माझी माहिती आवडली तर याच्यामधून तुम्ही काय शिकला आणि माझा व्हिडिओ बघून किती महिलांच्या डोक्यावर परिणाम बोलू का नाही, कारण परत परत रिपीट करतात. म्हणून तुमच्या जीवनात काय बदल झाला माझा व्हिडिओ बघून. कारण हे बघा, अंगणवाडीत सकारात्मक सगळ्यांनी विचार करायचा. होईन, दिलं आहे ना आपल्या लोकांना करायला, कामं करतायत ना. खूप साऱ्या संघटना आहेत, करू द्या ना त्यांना. आपण कशाला कामं करायची, आपण आपलं घर चालवूया. त्यांना महाराष्ट्र चालवायचं आहे. काय यूट्यूबवाल्या संघटना, काय फेसबुकवाल्या, तर काय पायी तर काय पेपरवाले, खूप सगळे मिळून काहीतरी करतीलच की आपलं. वाढन तेव्हा बघू. तिकडून आले 30 आणि इकडं आपण 20 कमवायला सुरुवात केली तर 50,000 महिन्याला आल्यावर काय वाईट वाटेल का? अहो आमच्या एक ताईंची तुम्हाला गोष्ट सांगते. त्या दिल्लीला सुद्धा मोर्चाला आल्या, मला नाव नाही आठवत त्यांचं. त्या कोणत्या तरी तालुक्याच्या का जिल्ह्याच्या तालुका अध्यक्ष होत्या, रिटायर झालेल्या. त्या मोर्चाच्या यायच्या आणि एवढा मोठा कापूस घेऊन यायच्या आणि देवाच्या वाती वळायच्या. ते काहीतरी तुमच्यात लागतं ना बघा, ते मणीसारखं असतं, वात्याचं माळ असते, त्या बनवायच्या आणि सगळ्या मोर्चात आलेल्या बायकांना त्या माळी विकायच्या. त्यांचं टॅलेंट बघा. त्या रिटायर झाल्या कारण त्यांना त्यांचं पोट चालवायचं होतं, घर चालवायचं होतं आणि ती खुद्दार बाई होती, तिला दुसऱ्यांचे पैसे घेणं आवडत नव्हतं. तर रिटायर व्हायच्या आधी हातपाय चालतात तवर बँकेत चालायचं, आपल्या बॅलन्स वाढवायचा, बँक बॅलन्स, आणि लवकरच सेविंगला सुरुवात करा. मला येणारं नवीन वर्ष जे आहे ते 1 जानेवारीपासून कमीत कमी 50 रुपये रोजची सेविंग आपण महिलांनी करायची आहे. म्हणून आतापासूनच तुम्ही कोणता मार्ग स्वीकारणार आहेत, कोणतं काम तुम्ही सुरू करणार आहेत नक्की कमेंटमध्ये कळवा. काही तुम्हाला मला पर्सनल प्रश्न विचारायचे असतात व्हॉट्सअपवर नक्की मला विचारा. तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे, का तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही का भीती वाटते का पैसे जातील, पैसे घालून करूच नका ना. आणि आपल्या स्वतःचे काम केलेले पैसे मागायला कुणाला लाज आहे. आज मी लय श्रीमंत आहे, लय मोठी आहे म्हणल्यावर माझीच बँड वाजते ना. मी लय बोलून आले आणि हे करून आले आणि आता उद्या माझ्याकडे खायला नाही, खर्चायला नाही, तर माझ्या मुलांना मी काय खाऊ घालणार. म्हणून नाहीत माझ्याकडे. कोण जन्माला कुबेराचा खजाना घेऊन आला नाही. इथं जीवनात येऊनच कमवून दाखवलं, तर मला पण जीवनात येऊन कमवून दाखवायचं आहे आणि पैसे खर्च करायचे माझ्या स्वतःचे कमवलेले. एवढंच लक्षात ठेवायचं तायांनो. 1 पैसा सरकारकडून अकाउंटला एक्स्ट्रा आलेला नाही. जे मानधन आहे तेच आलं, लाडक्या बहिणीचं आलं, कुणाला भत्ता आला कुणाला आला नाही, आणि भाडं CB वगैरे काही आलेलं नाही आमच्याकडे. मला तर नाही आलेलं. मला तर ते इन्सेंटिव्ह फन्सेटिव्ह भत्ता तर एकदा पण नाही आला आणि मी आता टेन्शन घ्यायचं सोडून दिले. पण ह्या महिन्यात मी 20,000 कमवले तायांनो. छोटीशी माझी कमाई ते मला सांगते, पण कमवलं. तुम्ही कमवलं, कसं कमवणार नक्की कमेंट करा. कोणता बिझनेस करायचा, माझ्याकडून तुम्हाला काय सपोर्ट पाहिजे, माझ्याकडून तुम्हाला काय मदत मी करू शकते ते पण मला तुम्ही कळवा तायांनो कमेंटमध्ये. आणि कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही किती जणांना व्हिडिओ शेअर केला, आणि नक्कीच जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनो. आदिती तटकरी ताईबरोबर मीटिंग झालेली आहे आणि निवेदन दिलेलं आहे. सगळी तयारी चालली. आता मंत्रालयात जायला सुद्धा ज्या पदाधिकाऱ्याला जास्त सोडत नाही त्यांच्यासाठी पण आधार कार्डसारखा एक ID कार्ड बनवलेलं आहे. एवढं कठोबंद वातावरण आहे.
मोर्चासाठी सगळ्यांचे आधार कार्ड घ्यावं लागतं आहे. ते आधार कार्ड जमा करणं आमचं सुरू आहे. फाईला बनवून आम्ही देणार. शासकीय दर्जाची केस सुरू आहे, त्याची पण सुनवाई झाली. आता CDPOला घेतलं होतं त्यांनी कटघरात, पुढची तारीख दिली, बघूया. इंडिया है भाई, तारीख पे तारीख. त्याच्यापेक्षा आपण नोटावर नोटा छापून ठेवूया ना. कोणी पैसे कमवायला सुरुवात केली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि कोण बोलते ना बडबड करते, हे करते, हो करते मी बडबड, करते मी बडबड. तुम्हाला जे बोलतात त्यांना जळायची गरज नाही. मी बोलकी नाही आहे. मला प्रकृतीने एक्स्ट्रा टॉक टाईम दिलेला आहे आणि 1000 मैत्रिणी दिलेल्या आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये जर रिचार्ज नसेल आणि तुम्हाला मैत्रिणी नसेल तर त्याच्यात माझा दोष नाही. मला खूप साऱ्या मैत्रिणी आहेत माझ्या आणि एक्स्ट्रा टॉक टाईम प्रकृतीने तोंडानं दिलेला आहे, मोबाईलमध्ये नाही. टाक माझ्या भगिनीबरोबर बोलणार मी. मस्त. चला, धन्यवाद सगळ्यांना. मस्त झोपी जा. चला, बाय.